नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीचा रुमाल बनवणार आहोत. हा रुमाल तुम्ही कोणत्याही साईजमध्ये तसेच कलर्समध्ये बनवू शकता. घराच्या सजावटीसाठी, सणासमारंभासाठी तुम्ही हा रुमाल नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसनासुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रुमाल बनवण्यासाठी आपण इथे लेमन कलरची लोकर, पिंक कलरची लोकर, कात्री, 2.7 mm हुक वापरणार आहोत. सर्वात आधी लेमन कलरच्या लोकरने स्लिप नॉट करून घ्यायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथे आपण स्लिप नॉट करून घेतला आहे. त्यानंतर 4 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. इथे आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्यानंतर जी आपली पहिली चैन आहे त्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. त्याने आपल्याला एक सर्कल मिळेल. आता आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर आपण जो 4 चैन्सचा सर्कल बनवला आहे त्या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे आपण केला आहे. त्याप्रमाणे 12 डबल क्रोशे त्या सर्कलमध्ये बनवून घ्यायचे. इथे आपण सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे बनवून घेतलेत. त्यानंतर ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जो आपण आपला पहिला डबल क्रोशे बनवला आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. 3 चैन्स म्हणजे एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर त्याच प्लेसमध्ये अजून 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजेच एकाच ठिकाणी आपल्याला 3 डबल क्रोशे मिळतील. इथे बघा आपण 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 आणि 3. त्यानंतर सेम ठिकाणी परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजेच आपल्याला एकाच ठिकाणी 6 डबल क्रोशे मिळतील. इथे बघा आपण कसं केलं आहे. 3 डबल क्रोशे केलेत, त्यानंतर 3 चैन्स केल्यात आणि परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे केलेत. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या. 2 आणि 3. आता पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि तिसऱ्या प्लेसमध्ये पुन्हा सेम प्रोसेस करायची. म्हणजेच 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची.
इथे बघा, आपण सुरुवातीला 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे एकाच प्लेसमध्ये करून घेतलेत. त्यानंतर 3 चैन्सची स्पेस दिली आहे, मधले 2 प्लेसेस स्किप केलेत आणि परत तीच प्रोसेस रिपीट केली आहे. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी 3 चैन्स करून घ्यायच्या आणि जो आपला पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण आपल्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. जो आपला दुसरा डबल क्रोशा आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. तसेच तिसऱ्या डबल क्रोशेमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची. त्यानंतर मधला जो 3 चैनचा स्पेस आहे त्यामध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या. 3 चैन्स म्हणजेच एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर मागच्या राऊंडमध्ये जसं आपण केलं आहे 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे, तीच प्रोसेस परत करून घ्यायची. इथे बघा, आपण 2 डबल क्रोशे करून घेतलेत, त्याप्रमाणे तिसरा डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या, 2 आणि 3 आणि त्याच ठिकाणी परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे आपण करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी अजून 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे आपण 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या आणि जी पुढची स्पेस आहे 3 चैन्सची त्यामध्ये परत हीच प्रोसेस करून घ्यायची. 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे. हीच प्रोसेस पुढच्या स्पेसमध्ये करायची आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये आपण 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे असं करून घेतलं आहे आणि मध्ये 3 चैन्सचा स्पेस दिला आहे. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटी 3 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर सुरुवातीला आपण जो 3 चैन्सचा डबल क्रोशे बनवला आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण आपल्या चौथ्या राऊंडला सुरुवात करतोय. जो आपला दुसरा डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. तसेच तिसऱ्या डबल क्रोशेमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची आणि जो मधला 3 चैन्सचा स्पेस आहे त्यामध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची. त्यानंतर मागच्या राऊंडमध्ये जसं आपण केलं आहे 3 डबल क्रोशे, नंतर 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे त्याप्रमाणे करून घ्यायचं. इथे बघा, आपण 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे असं करून घेतलं आहे. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या. पुढचा जो स्पेस आहे तो स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये परत सेम प्रोसेस करायची. 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपण सेम प्रोसेस रिपीट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, सेम प्रोसेसने आपण इथे काम केलेलं आहे. त्यानंतर ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी 3 चैन्स करून घ्यायच्या. शेवटचा जो 3 चैन्सचा स्पेस आहे तो स्किप करायचा आणि जो आपला पहिला डबल क्रोशे आहे 3 चैन्सचा त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा.
जसा आपण चौथा राऊंड केला आहे त्याचप्रमाणे सेम प्रोसेसने 5वा राऊंडसुद्धा करून घ्यायचा. इथे बघा, आपण जसा चौथा राऊंड केला आहे त्याचप्रमाणे 5वा राऊंड करून घेतला आहे. अगदी सेम प्रोसेसने दोन्ही सेम राऊंड आपण करून घेतलेत. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. मागच्या राऊंडमधल्या कोणत्याही 3 चैन्सच्या स्पेसमध्ये पिंक कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. आता आपण आपल्या 6व्या राऊंडला सुरुवात करतोय. मागच्या राऊंडमध्ये ज्याप्रमाणे आपण प्रोसेस केली त्याचप्रमाणे त्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. त्यानंतर 6 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर पुढच्या स्पेसमध्ये परत 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपण 6वा राऊंड करून घेतला आहे. प्रत्येक स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे करून घेतलेत. इथे आपला 6वा राऊंड कंप्लीट करण्यासाठी शेवटी 6 चैन्स करून घ्यायच्या आणि जो आपला पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण 7व्या राऊंडला सुरुवात करतोय. जो आपला दुसरा डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. तसेच तिसऱ्या डबल क्रोशेमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची आणि जो मधला स्पेस आहे त्यामध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची आणि मागच्या राऊंडमध्ये जसं आपण केलं आहे 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे त्याप्रमाणे करून घ्यायचं. इथे आपण 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर 6 चैन्स करून घ्यायच्या. 3 4 5 आणि 6. त्यानंतर जो पुढचा स्पेस आहे तो स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या स्पेसमध्ये परत 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आणि हीच प्रोसेस रिपीट करायची. आता जो आपला 7वा राऊंड आहे त्याप्रमाणे अजून 3 राऊंड्स करून घ्यायचे. इथे बघा, आपण 7, 8, 9 आणि 10वा राऊंड सेम करून घेतला आहे. इथे आपण टोटल पिंक कलरचे 5 राऊंड करून घेतलेत. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. आता शेवटच्या राऊंडच्या कोणत्याही एका गॅपमध्ये लेमन कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. मागच्या राऊंडप्रमाणे ह्या गॅपमध्ये सुद्धा 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या. 2 आणि 3 आणि पुढच्या गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करून घ्यायचे.
परत 3 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 आणि 3 आणि पुढच्या गॅपमध्ये सेम 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपला 11वा राऊंड कंप्लीट झाला आहे. आपण प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे करून घेतलेत आणि मध्ये 3 चैन्सचा स्पेस दिला आहे. हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत आपण सेम प्रोसेस रिपीट करून घेतली आहे. त्यानंतर ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी 3 चैन्स करून घ्यायच्या आणि जो आपला पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण 12व्या राऊंडला सुरुवात करतोय. त्यासाठी मागच्या राऊंडमधल्या दुसऱ्या डबल क्रोशेवर एक स्लिप स्टिच घालायची, परत तिसऱ्या डबल क्रोशेवर एक स्लिप स्टिच घालायची आणि मधला जो 3 चैन्सचा गॅप आहे त्यामध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची आणि मागच्या राऊंडमध्ये ज्याप्रमाणे आपण केलं आहे तीच प्रोसेस रिपीट करायची. इथे आपण पहिल्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे बनवून घेतलेत. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या, पुढचा गॅप स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. जसं आपण 12वा राऊंड केला आहे त्याचप्रमाणे पुढचे 3 राऊंड्स करून घ्यायचे. इथे आपण ज्याप्रमाणे 12वा राऊंड केला आहे त्याचप्रमाणे पुढचे 3 राऊंड्स करून घेतलेत. म्हणजेच 12, 13, 14, 15 हे 4ही राऊंड्स आपण सेम प्रोसेसने करून घेतलेत. तुम्ही इथे बघू शकता आपण लेमन कलरच्या ऊलने टोटल 5 राऊंड बनवलेत. आता शेवटच्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटी 3 चैन्स करून घ्यायच्या आणि जो पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. इथे आपण टोटल 15 राऊंड्सचा रुमाल बनवला आहे. रुमालची साईज वाढवण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये राऊंड्स वाढवू शकता. तसेच साईज कमी करण्यासाठी तुम्ही राऊंड्सची संख्या कमी देखील करू शकता. इथे आपला लोकरीचा रुमाल तयार आहे. तुम्ही तो नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.